यापैकी जे काही उत्पादनं राहतील ते उत्पादनांना भरघोस प्रतिसाद इथल्या नागरिकांमार्फत मिळणार आहे. ह्या मोहत प्रोड्युसर कंपन्या अशा विविध एंटिटीज इथे उपलब्ध आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात मिलेट्सवर काम केलं असे काही संस्था देखील इथे उपलब्ध आहेत. मला वाटते की सर्वसमावेशक असा हा आपला लोकांपर्यंत पर्क्युलेट करावं लागेल, त्यावेळेस लोकांना त्याचं महत्त्व कळू शकेल. आज बदलती जीवनशैली, लाईफस्टाईल आणि मेंटल हेल्थ यामुळे जगभरातील लोकांना अनेक अडचणी येतात. त्याच्यामध्ये स्थूलपणाचा सामना करावा लागतोय. त्याचबरोबर BP आणि डायबिटीजचं तर फार मोठा वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्यात आला. आता एखादा कार्यक्रम आहे तो वर्षभर विकता यायला पाहिजे आणि चांगल्या भावामध्ये विकता यायला पाहिजे, म्हणून त्याला आपण सातत्याने ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्य आहेत. कमी पाण्यावर येणारी, रसायनांचा कमी वापर असल्यामुळे ती पर्यावरणपूरक आहेत, परंतु आरोग्यदायी सुद्धा त्याचे फायदे. त्या सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करेल की जोरदार प्रोडक्ट त्यांचे आहे. म्हणजे सकाळी मला माहीत नाही तुम्ही सगळे इतके खाऊ घालणार होते, सकाळी नाश्ता केला नसता, सगळ्यांनी थोडं थोडं खाऊ घातलं. पण ज्या गोष्टी आम्ही जगाच्या दरवर्षी कार्यक्रम होतात, या कार्यक्रमामध्ये मला आनंद होतो येताना. म्हणजे या कार्यक्रमामध्ये येणारा प्रत्येक माणूस त्याचा येण्या जाण्याचा करण्याचा खर्च काढून काही 5-10 हजार रुपये परत घेऊन गेला तर खऱ्या अर्थाने आपला हा कार्यक्रम यशस्वी आपल्याला सांगतो. ईस्ट और वेस्ट, मिलेट इज द बेस्ट बोलो ना. आपल्या ज्या मार्केट कमिटी आहे त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या चांगल्या मार्केट कमिटी आहेत, त्या जोरदार आहेत आणि या नोडल पण आहेत. त्याच्या माध्यमातून व्यापारी लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजार उपलब्ध आहे. तर तो 70च्या काळामध्ये, 80च्या काळामध्ये सुरू केलं आणि मग महामुंबई मार्केट कमिटी आम्ही स्थापन करण्याचा संकल्प केला आहे की जगामध्ये जे 1, 2, 3 जगामध्ये ज्या मार्केट कमिटी असतील त्यांचा सर्व माल जगाच्या बाजारामध्ये विकता येतो. भारतातला सगळा माल आणि जगातलं एक ट्रेडिंगचा हब म्हणून ग्रेन ट्रेडिंग, व्हेजिटेबल ट्रेडिंग, फ्रूट ट्रेडिंग आणि ऑल फार्म प्रोडक्टची ट्रेडिंगचं जगातलं सगळ्यात मोठं हब बनवण्याचा संकल्प आज आम्ही विचार केलेला आहे. त्याला अजून तो केवळ संकल्प आहे, तो संकल्पला ॲक्शनमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही व्यवस्थापन त्यांचं समजून घेण्याचं काम, कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर माहिती घेऊन अभ्यास करून आज मला आपल्याला त्या बाबतीतलं कमेंट आज कसं करते मी आता पाहिलंय, एकदा जरा सगळे